2. बुद्धाचे पहिले प्रवचन. परस्परांना अभिवादन करून कुशलक्षेम विचारल्यावर त्या 5 परिव्राजकांनी भगवान बुद्धाला विचारले, तपश्चर्येवर तुमचा अजूनही विश्वास आहे काय? बुद्धाने नकारात्मक उत्तर दिले. बुद्ध म्हणाला, जीवनाची आत्यंतिक अशी 2 टोके आहेत, एक सुखोपभोगाचे व दुसरे आत्मक्लेशाचे. एक म्हणतो खा प्या मजा करा, कारण उद्या आपण मरणारच आहोत. दुसरा म्हणतो सर्व वासना मारून टाका, कारण त्या पुनर्जन्माचे मूळ आहे. हे दोन्ही मार्ग माणसाला न शोभण्यासारखे आहेत, म्हणून त्याने ते नाकारले. भगवान बुद्ध मध्यम मार्ग मांडणारे होते. मज्जिम पतिपद मधला मार्ग, जो उपभोगाचाही मार्ग नाही आणि आत्मक्लेशाचाही नाही. बुद्ध परिव्राजकांना म्हणाला, माझ्या या प्रश्नाचे उत्तर द्या. जोपर्यंत तुमचे स्वत्व कार्यप्रवृत्त असते आणि त्याला ऐहिक व पारलौकिक भोगाची अभिलाषा असते, तोपर्यंत सर्व आत्मक्लेश व्यर्थच नाहीत काय? ते उत्तरले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जर तुम्ही आत्मक्लेशाच्या मार्गाने आपला कामाग्नी शांत करू शकत नाही, तर आत्मक्लेशाचे दरिद्री जीवन जगून आपण स्वतःला कसे काय जिंकू शकाल? त्यांनी उत्तर दिले, आपण म्हणता ते बरोबर आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विजय मिळवू शकाल, तेव्हाच फक्त तुम्ही कामतृष्णेपासून मुक्त होऊ शकाल. मग तुम्हाला ऐहिक सुखोपभोगाची इच्छा होणार नाही आणि नैसर्गिक गरजांच्या तृप्तीमुळे तुमच्यात मलिन विकार निर्माण होणार नाही. तुमच्या शारीरिक गरजेनुसार तुम्ही खा प्या. सर्व प्रकारची विषयासक्ती उत्तेजक असते. विषयासक्त मनुष्य कामवासनांचा गुलाम बनतो. सर्व प्रकारची सुखासक्ती अधपतन करणारी व नीचकर्म असते. तथापि माझे तुम्हाला सांगणे आहे की जीवनाच्या स्वाभाविक गरजांची पूर्ती करणे ही वाईट गोष्ट नाही. शरीराचे आरोग्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. नाहीतर तुम्ही तुमचे मन सुदृढ आणि स्वच्छ ठेवू शकणार नाही आणि प्रज्ञारूपी प्रदीपही प्रज्वलित राखू शकणार नाही. हे परिव्राजक, ही गोष्ट समजून घ्यावी की ही 2 आत्यंतिक टोके अशी आहेत की माणसाने त्यांचा कधीही अवलंब करू नये. एक टोक म्हणजे ज्या गोष्टीचे आकर्षण कामवासनेच्या तृष्णेमुळे होते, त्या गोष्टीत आणि विशेषतः विषयासक्तीत सतत डुंबत राहणे. तृप्ती मिळवण्याचा हा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा, रानटीपणाचा, अयोग्य आणि हानिकारक आहे. दुसरे टोक म्हणजे तपश्चर्या करून किंवा आत्मक्लेश हा मार्गही दुःखदायक, अयोग्य आणि हानिकारक आहे. ही दोन्ही आत्यंतिक टोके ज्यामुळे टाळता येतात, असा एक मध्यम मार्ग आहे. ध्यानात ठेवा, मी त्याच मध्यम मार्गाची शिकवण देतो आहे. त्या 5 परिव्राजकांनी त्याचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकले. भगवान बुद्धाच्या मध्यम मार्गासंबंधी उत्तरादाखल काय बोलावे हे न समजल्यामुळे त्यांनी त्याला विचारले की आपणाला आम्ही सोडून आल्यावर आपण काय काय केले? तेव्हा आपण गयेला कसे गेलो, पिंपळाच्या झाडाखाली आपण चिंतन करीत कसे बसलो आणि 4 आठवडे सतत चिंतन केल्यानंतर आपणास ज्ञानप्राप्ती झाल्यामुळे आपण नवा जीवनमार्ग कसा शोधून काढला, हे सर्व भगवान बुद्धांनी त्याला सांगितले. हे ऐकल्यावर तो मार्ग कोणता हे जाणून घेण्यास ते परिव्राजक अधीर झाले आणि तो मार्ग स्पष्ट करून सांगण्याविषयी त्यांनी भगवान बुद्धांना प्रार्थना केली. भगवान बुद्धाने त्यांची विनंती मान्य केली. सुरुवातीलाच भगवान बुद्धाने त्यांना सांगितले की आपला जो मार्ग, जो धम्म, त्याला
ईश्वर आणि आत्मा यांच्याशी काहीही कर्तव्य नाही. त्याचा मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. तसेच त्या धम्माचा कर्मकांडांशीही काहीही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. बुद्धाने सांगितले की आपल्या धम्माचे हे पहिले अधिष्ठान आहे. मानव प्राणी दुःखात, दैन्यात आणि दारिद्र्यात राहत आहे हे त्याचे दुसरे तत्व होय. सर्व जग दुःखाने भरले आहे आणि जगातून हे दुःख नाहीसे करणे हा एकच धम्माचा उद्देश आहे. यापेक्षा धम्म म्हणजे दुसरे तिसरे काहीही नाही. दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखवणे हाच भगवान बुद्धाच्या धम्माचा पाया होय. हाच एक केवळ धम्माचा पाया होऊ शकतो आणि यावरच त्याचे समर्थन अवलंबून आहे. जो धर्म या प्राथमिक गोष्टींचा विचार करीत नाही तो धर्मच नव्हे. खरोखर ते परिव्राजक हो. जगातील दुःख आणि त्या दुःखापासून मुक्तता करण्याचा उपाय हाच धम्माचा मुख्य प्रश्न आहे. हे ज्या श्रमणांना आणि ब्राह्मणांना म्हणजे धर्मोपदेशकांना हे समजत नाही ते माझ्या मते श्रमण किंवा ब्राह्मण नव्हेतच. याच जीवनात धम्माचा खरा अर्थ काय आहे स्वतःला श्रेष्ठ समजणाऱ्यांना समजतच नाही. नंतर परिव्राजकांनी बुद्धाला विचारले, दुःखाचे अस्तित्व मान्य करणे आणि दुःख नाहीसे करणे हाच जर आपल्या धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दुःख कसे नाहीसे करतो सांगा. भगवान बुद्धाने सांगितले की या धम्मानुसार जर प्रत्येकाने पावित्र्याचा मार्ग अनुसरला, सदाचरणाचा मार्ग स्वीकारला आणि शील मार्गाचा अवलंब केला तर यामुळे या दुःखाचा निरोध होईल. आणि त्यांनी सांगितले की अशा धम्माचा आविष्कार आपण केला आहे. 3. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन विशुद्धी मार्ग. परिव्राजकांनी नंतर भगवान बुद्धाला आपला धम्म समजावून सांगण्याची प्रार्थना केली. भगवान बुद्धाने त्यांची विनंती आनंदाने मान्य केली. त्याने पहिल्या प्रथम त्यांना विशुद्धी मार्ग समजावून सांगितला. त्याने परिव्राजकांना सांगितले की ज्याला चांगला मनुष्य होण्याची इच्छा आहे त्याने जीवनाची तत्वे म्हणून काही तत्वे पाळली पाहिजेत. ही विशुद्धी मार्गाची शिकवण आहे. माझ्या विशुद्धीच्या मार्गानुसार चांगल्या जीवनाची 5 तत्वे आहेत. कोणत्याही प्राण्याची हिंसा न करणे व त्याला इजा न करणे. 2. चोरी न करणे अर्थात दुसऱ्याच्या मालकीची वस्तू न बळकावणे. 3. व्यभिचार न करणे. 4. असत्य न बोलणे. 5. मादक पेय ग्रहण न करणे. माझे असे म्हणणे आहे की प्रत्येक माणसाने ही तत्वे मान्य करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येक मनुष्य जे जे काही करतो त्याचे मूल्यमापन करण्यासाठी त्याच्यापाशी काही एक परिमापन असले पाहिजे की ज्यामुळे तो आपल्या चांगल्या अथवा वाईट वर्तणुकीचे मोजमाप करू शकेल. आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे हीच 5 तत्वे किंवा शिले माणसाच्या चांगल्या अथवा वाईट कृतीचे मोजमाप करण्याचा मापदंड आहे. जगात सर्वत्र पतित लोक असतात, परंतु पतितांचे 2 वर्ग असतात. ज्यांच्या समोर काही आदर्श आहे असे पतित आणि ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही असे पतित. ज्यांच्या समोर कोणताच आदर्श नाही अशा पतिताला आपण पतित आहोत हेच कळत नाही, त्यामुळे तो नेहमीच पतित राहतो. या उलट ज्याच्या समोर एखादा आदर्श आहे असा पतित आपल्या पतित अवस्थेतून वर येण्यासाठी प्रयत्न करीत असतो. का? याचे उत्तर असे की आपण पतित आहोत
हे त्याला माहीत असते. मनुष्याचे जीवन नियमित करण्यासाठी त्यांच्यासमोर एखादा आदर्श असणे आणि कोणताच आदर्श नसणे याच्यातील हा फरक आहे. महत्त्वाची गोष्ट माणसाचा अधःपात ही नसून त्या अवस्थेत मुक्त होण्याच्या आदर्शाचा अभाव हीच होय. परिव्राजक, तुम्ही विचाराल की जीवनाचा आदर्श म्हणून मान्य करण्यास हीच तत्वे योग्य का? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतःलाच सापडेल. जर तुम्ही स्वतःलाच प्रश्न केला की ही तत्वे व्यक्तीच्या हितासाठी आहेत काय, किंवा ती सामाजिक हित साधणारी आहेत काय? जर या प्रश्नांना तुमची उत्तरे होकारात्मक असतील तर माझ्या विशुद्धी मार्गाची तत्वे जीवनाचा खरा आदर्श म्हणून मान्यता मिळवण्यास लायक आहेत हेच यावरून सिद्ध होईल. भगवान बुद्धाचे पहिले प्रवचन चालू अष्टांगिक मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग. नंतर भगवान बुद्धाने परिव्राजकांना अष्टांगिक मार्गाविषयी प्रवचन दिले. भगवान बुद्धांनी सांगितले की अष्टांगिक मार्गाचे 8 घटक आहेत. अष्टांगिक मार्गाचे सर्वात पहिले महत्त्वाचे अंग सम्मा दिट्ठी, सम्यक दृष्टी. यांच्या स्पष्टीकरणाने भगवान बुद्धाने आपल्या प्रवचनास सुरुवात केली. सम्यक दृष्टीचे महत्त्व समजण्याकरिता भगवान बुद्ध परिव्राजकांना म्हणाला, परिव्राजक हो, जग ही एक अंधार कोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे. हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. ही अंधार कोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही. दीर्घकाल अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे. इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते. मन हे एक असे साधन आहे की ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो. तथापि या अंधार कोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल. त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखवण्यापुरता आणि थोडा प्रकाशच आत येऊ देते. अशा प्रकारे त्यांची आकलनशक्ती स्वभावतःच सदोष असते. परंतु परिव्राजक हो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या. कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते. कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्या इतकाही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशा प्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करू शकेल आणि शेवटी त्याची इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त करेल. अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करेल. आपणाला पाहिजे त्या दिशेने जाण्यासाठी त्याच्या मनाला आपण वळण लावू शकतो हे त्याचे कारण होय. मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदिवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते. पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करू शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करू शकते. सम्यक दृष्टी जे करू शकते ते हेच होय. सम्यक दृष्टीचा अंतिम उद्देश काय आहे? परिव्राजकांनी विचारले. भगवान बुद्धाने उत्तर दिले, अविद्येचा विनाश हाच सम्यक दृष्टीचा उद्देश आहे. सम्यक दृष्टी ही
मिथ्या दृष्टीचा अगदी उलट आहे. मनुष्याला दुःखाचे अस्तित्व आणि दुःख निरोधाचा उपाय ही उदात्त सत्ये न समजणे म्हणजेच अविद्या होय. सम्यक दृष्टीचा हेतू माणसाने कर्मकांडाच्या विधींना व्यर्थ समजणे आणि शास्त्राच्या पावित्र्यावरील मिथ्या विश्वास टाकून देणे हा होय. सम्यक दृष्टीकरिता माणसाने अद्भुत कल्पनांचा त्याग केला पाहिजे. निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट माणसाने मानता कामा नये. ज्या सिद्धांतांना वास्तवतेचा किंवा अनुभवाचा आधार नाही व ते केवळ काल्पनिक अनुमाने आहेत, हे सिद्धांत सम्यक दृष्टीसाठी त्याज्य आहेत. स्वतंत्र मन आणि स्वतंत्र विचार हे सम्यक दृष्टीसाठी आवश्यक आहेत. प्रत्येक माणसाला काही ध्येय, आकांक्षा, महत्त्वाकांक्षा असतात. अशी ध्येय, आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा ही उदात्त आणि प्रशंसनीय असावी. ती क्षुद्र आणि अयोग्य नसावी. हा सम्यक संकल्पाचा आश्रय आहे. सम्यक वाचा पुढील शिकवण देते. माणसाने जे सत्य असेल तेच बोलावे, असत्य बोलू नये. माणसाने दुसऱ्याविषयी वाईट बोलू नये. माणसाने दुसऱ्याची निंदा नालस्ती करण्यापासून परावृत्त व्हावे. माणसाने आपल्या लोकांविषयी रागाची किंवा शिवीगाळीची भाषा वापरू नये. माणसाने सर्वांशी आपुलकीने व सौजन्याने बोलावे. माणसाने अर्थहीन मूर्खपणाची बडबड करू नये. त्याचे बोलणे समंजसपणाचे व मुद्देसूद असावे. मी सांगितल्याप्रमाणे सम्यक वाचेचे पालन करणे हे कोणाच्या भीतीमुळे किंवा पक्षपाताने होता कामा नये. सम्यक वाचेमुळे काय तोटा होईल किंवा आपल्या कृतीविषयी आपल्या वरिष्ठाला काय वाटेल याचा सम्यक वाचेशी यत्किंचितही संबंध असता कामा नये. वरिष्ठांची आज्ञा किंवा वैयक्तिक फायदा हे सम्यक वाचेचे प्रमाण नाही. सम्यक कर्मांत हे योग्य वर्तनाची शिकवण देते. दुसऱ्यांच्या भावना आणि त्यांचे हक्क यांचा मान राखून प्रत्येक कृती करावी अशी याची शिकवण आहे. सम्यक कर्मांताचे प्रमाण कोणते? जीवनाच्या मूलभूत नियमांशी सुसंगत असे वर्तन हे त्याचे प्रमाण होय. एखाद्याचे वर्तन ज्यावेळी या नियमांशी सुसंगत असते त्यावेळी ते सम्यक कर्मांताशी सुसंगत आहे असे समजावे. प्रत्येक व्यक्तीला आपला चरितार्थ चालवायचा असतो, परंतु चरितार्थाचे अनेक मार्ग आहेत. काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. ज्यांच्यामुळे इतरांची हानी होते किंवा इतरांच्यावर अन्याय होतो ते वाईट मार्ग होत. दुसऱ्यांची हानी किंवा त्याच्यापासून अन्याय न करता जगण्यापुरते मिळवण्याचे जे मार्ग आहेत ते चांगले होत. त्याला सम्यक आजीविका म्हणतात. सम्यक व्यायाम म्हणजे अविद्या नष्ट करण्याचा प्राथमिक प्रयत्न होय. अविद्या नष्ट करणे म्हणजे या दुःखदायक कारागृहातून बाहेर जाण्याच्या दारापर्यंत पोहोचून पुढील मार्ग मोकळा करणे होय. सम्यक व्यायामाकडे 4 हेतू असतात. अष्टांग मार्गाशी विरोधी अशा चित्तवृत्तीचा प्रतिरोध करणे हा एक हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच उत्पन्न झाल्या असतील तर त्या दाबून टाकणे हा दुसरा हेतू होय. अष्टांग मार्गाला आवश्यक अशा चित्तवृत्ती उत्पन्न करण्यात माणसाला सहाय्य करणे हा तिसरा हेतू होय. अशा प्रकारच्या ज्या चित्तवृत्ती अगोदरच अस्तित्वात आल्या असतील त्यांची वाढ आणि विकास करणे हा चौथा हेतू होय.
सम्यक स्मृतीला जागरूकपणा व विचारीपणा यांची आवश्यकता असते. मनाची सतत जागृती हा त्याचा अर्थ होय. दुष्ट वासनांवर मनाचा पहारा ठेवणे हे सम्यक स्मृतीचे दुसरे नाव होय. परिव्राजक हो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक स्मृती प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या मार्गावर 5 अडथळे किंवा बंधने असतात. लोभ, द्वेष, आळस व सुस्ती, संशय आणि अनिश्चय हे ते 5 अडथळे होत. म्हणून हे अडथळे दूर करणे आवश्यक आहे. हे अडथळे म्हणजे बंधनेच होत आणि ते दूर करण्याचा मार्ग समाधी हा होय. परंतु परिव्राजक हो, सम्यक समाधी म्हणजे समाधी नव्हे हे लक्षात घ्या. तिचे स्वरूप अगदी निराळे आहे. समाधी म्हणजे केवळ चित्ताची एकाग्रता. वरील 5 अडथळ्यांना अटकाव करणाऱ्या स्वयंप्रेरित अशा ध्यानावस्थांचा मार्गावर ती आपल्याला नेते यात शंका नाही. परंतु या ध्यानाच्या अवस्था तात्पुरत्या असतात. त्यामुळे अडथळ्यांना केलेला अटकाव हा देखील तात्पुरताच ठरतो. मनाला स्थायी स्वरूपाचे वळण लावणे हे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे वळण केवळ सम्यक समाधीनेच लावता येईल. समाधीमुळे अडथळ्यांना फक्त तात्पुरता अटकाव होतो, म्हणून ती केवळ नकारात्मक स्थिती होय. तिच्यात मनाला वळण लावले जात नाही. सम्यक समाधी ही वास्तविक असते, वास्तवात्मक असते. ती मनाला एकाग्रतेची आणि एकाग्रतेच्या काळात कुशल कर्माचा विचार करण्याचे शिक्षण देते आणि त्याला अनुसरूनच अडथळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अकुशल कर्माकडे आकर्षित होण्याची मनाची प्रवृत्तीही ती नष्ट करते. सम्यक समाधी मनाला चांगल्या गोष्टींचा विचार करण्याची व चांगल्या गोष्टीचाच नेहमी विचार करण्याची सवय लावते. सम्यक समाधी चांगल्या कृती करण्यास आवश्यक अशी प्रेरणा मनामध्ये निर्माण करीत असते.